लेक्चरमध्ये सर्वनाम बेसिक भाग 1 मध्ये पाहिला. सर्वनामाचे प्रकार पाहिले. एकूण सर्वनामे किती, लिंगानुसार. स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःचे मार्क्स हमखास वाढवा. बदलणारी सर्वनामे किती, वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आणि त्याचे एकूण प्रकार किती याचा अभ्यास आपण केला. तुम्ही केलात ना? केलाच पाहिजे. तर या भागामध्ये आपण नामाचे जे प्रकार, सर्वनामाचे जे प्रकार पडतात 6 प्रकार, यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये. जर ज्यांनी पहिला भाग बघितला नसेल तो आवर्जून पहा. ओके. तर सर्वनामाचा पहिला प्रकार पडतो तो पुरुषवाचक. सर्वनामाचा पहिला प्रकार पडतो पुरुषवाचक. म्हणजेच एखादा बोलणारा व्यक्ती स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल बोलताना जी काय सर्वनामे वापरतो त्यालाच आपण पुरुषवाचक सर्वनामे म्हणतो. असे पुरुषवाचकाचे एकूण 3 उपप्रकारामध्ये काय केलेले आहे, विभागणी केलेली आहे. तर आपण ते पाहूया. प्रथम पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय? प्रथम पुरुषवाचक म्हणजे बोलणारी व्यक्ती किंवा बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असं म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये किंवा बोलणारा जो बोलत असतो तो स्वतःबद्दल बोलताना जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतात, प्रथम पुरुषवाचक. उदाहरणार्थ मी आज गावावरून आलो. मी आज गावावरून आलो म्हणजे मी मध्ये स्वतःची माहिती सांगतोय तो, म्हणून तो प्रथम असतो, प्रथम पुरुषवाचक. दुसरा येतं आपण आज खेळूया. आपण आज खेळूया. आपण मध्ये तो स्वतः पण येतो. आपण आज म्हणजे मी स्वतःला इन्क्लुडिंग. आपण आज खेळूया म्हणजे आपण हे सुद्धा प्रथम पुरुषवाचक. म्हणजे बोलणाऱ्याचा उल्लेख स्वतःचा करत असेल तर त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतात. ओके. दुसरा स्वतः पण येऊ शकतो त्याच्यामध्ये. मी स्वतः. पुढे आम्ही. आम्ही उदाहरण म्हटलं तर आम्ही आज क्रिकेट मॅच जिंकलो. आम्ही आज क्रिकेट मॅच जिंकलो. आम्ही म्हणजे स्वतः सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतः इन्क्लूड असतो, म्हणजे सहभागी असतो, त्याला प्रथम पुरुषवाचक म्हणतात. म्हणजे प्रथम पुरुषवाचकामध्ये कोणकोणती सर्वनामे येतात? मी, आपण, स्वतः, आम्ही. ठीक आहे. पुढे बघूया द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचकमध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? बोलणारा म्हणजे समोरच्याशी बोलताना समोरच्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. जे उदाहरणार्थ मी बोलतोय तर तुम्हाला, आता मी तुम्हाला उद्देशून म्हणतोय, तू उठ रे, तू इकडे जा, तुम्ही काय करताय. म्हणजे बोलणारा समोरच्याशी बोलताना किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलताना ज्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतात बरं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ तू इथे काय करतोयस. उदाहरणार्थ तू इथे काय करतोयस म्हणजे बोलताना समोरच्या व्यक्तीला बोलतोय. तुम्ही इकडे कुठे, तुम्ही इकडे कुठे आलात, असे इत्यादी. आता याच्यामध्ये असं कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे आपण हा प्रथम पुरुषवाचकमध्ये पण येतो, द्वितीयमध्ये पण आला. पण आपण या शब्दाचा अर्थ किंवा वाक्यात उपयोग समोरच्या व्यक्तीसाठी केला असेल तर आपण हा एखाद्या आदरतीर्थ करतो ना आपण एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला, त्यावेळेला आपण आलात हे बरं झालं. आपण आलात हे बरं झालं, बरे झाले. आपण मी समोरच्याला उद्देशून बोलतोय, दुसऱ्याला उद्देशून बोलतोय. आपण आलात बरं झालं. म्हणजेच आपण हे काय झालं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजेच वाक्यामध्ये उल्लेख करताना समोरच्याचा उल्लेख असेल तर
द्वितीय पुरुष. त्याच्यामुळे वाक्य नीट वाचायचं, त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा. आपण प्रथममध्ये पण येतं, द्वितीयमध्ये पण येतं. कळलंय? पुढे आता इथे बघा, याच्यामध्ये दुसरा येतो स्वतःचा. स्वतः हे सुद्धा द्वितीय पुरुषवाचकमध्ये येतं. ते कसं ते बघा. आता याचा वापर बघा कसा होतो तो वाक्यामध्ये. स्वतः जाऊन आलात हे बरं केलं. स्वतः स्वतः म्हणजे आपण बघा दुसऱ्याला म्हणतो आपण, तर सेम जाईल. आपण कसं वापरला, आपण आधारा तीर्थ वापरतो तसंच सेम. स्वतः जाऊन आलात हे बरं केलं. मी समोरच्याला बोलतो आहे, स्वतः आलात हे बरं केलं, किंवा स्वतः घेऊन गेलात हे बरं केलं. म्हणजे तुम्ही स्वतः आलात किंवा घेऊन गेलात हे बरं केलं. ठीक आहे. तर बघा, स्वतः जाऊन म्हणजे इथे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला. आपण हा प्रथममध्ये पण येतो आणि स्वतः प्रथममध्ये पण येतो, द्वितीयमध्ये पण दोन्ही येतात. कळलं? तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे वाक्यामध्ये. जर स्वतःबद्दल तो माहिती सांगत असेल, स्वतःबद्दल बोलत असेल, तर काय असतं, प्रथम, आणि दुसऱ्याबद्दल, तुमच्याबद्दल, समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तर तो असतो द्वितीय पुरुष. आता तृतीय पुरुषमध्ये बघूया आपण. तृतीय पुरुष म्हणजे आपण दोघं बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण तिसऱ्याचा उल्लेख करतो आहे. अरे त्याने असं गेलं, तो इकडे आलाच नाही. म्हणजे आपण इथे दोघे प्रेझेंट आहोत, किंवा बोलताना ज्याच्याबद्दल बोलायचं आहे तो इथे ॲब्सेंट असतो किंवा नसतोच इथे. त्याला तृतीय पुरुष म्हणतात. म्हणजे दुसऱ्याबद्दल बोलताना, समोरच्याशी नाही, तिसऱ्याबद्दल बोलताना जी सर्वनामे वापरतो त्याला तृतीय पुरुष वाचक सर्वनामे असे म्हणतात. आपण बोलतो अरे तो आज आलाच नाही, तो पण इथे उपस्थित नाही आहे. तिसऱ्याबद्दल बोलतो आहे जो आपल्या दोघांमध्ये किंवा आपल्यामध्ये प्रेझेंट नाही आहे, उपस्थित नाही आहे, त्याला तृतीय पुरुषमध्ये म्हणतो. उदाहरणार्थ तो आज काय इकडे आला नाही, किंवा ते आज येणार होते पण आज आले नाही. ते कळले? तृतीय पुरुष म्हणजे काय? तृतीय पुरुष म्हणजे ज्याच्याबद्दल बोलायचं आहे तो उपस्थित नसतो, त्याच्याबद्दल आपण जी सर्वनामे वापरतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये कसं आहे बघा, मी तुम्हाला जे काय महत्त्वाचे आहेत, आपण स्वतः बघा हे दोघांमध्ये वापरतात, तिघांमध्येही वापरले जातात. ठीक आहे. म्हणजे आपण आणि स्वतःचा तिसऱ्याबद्दल उल्लेख करताना जर उल्लेख करतात, म्हणजे उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. राहुलने सांगितलं होतं मी येईन, स्वतः मात्र आला नाही. काय? एक मिनिट. ठीक आहे. बघा इथे तृतीय पुरुषमध्ये आता बघा याचं एक उदाहरण बघा तृतीय पुरुषाचं. राहुलने येथे बोलवले, स्वतः मात्र आला नाही, आपण मात्र आला नाही. हे बघा याच्यामध्ये म्हणजेच आपण दोघं बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय? तिसऱ्याबद्दल, राहुलबद्दल. राहुलने येथे बोलवलं आपल्याला आणि स्वतः मात्र आला नाही. स्वतः म्हणजे तो, म्हणजेच स्वतः ह्या शब्दाचा प्रयोग इथे कशासाठी केला आहे? तिसऱ्या पुरुषासाठी केलेला आहे. म्हणून स्वतः हा इथे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की स्वतःचा बोलणारा स्वतःबद्दल बोलतोय प्रथम, तुमच्याशी म्हणजे दुसऱ्या समोरच्या व्यक्तीशी बोलतोय द्वितीय पुरुष, आणि जो इथे उपस्थित नाही आहे तिसऱ्याबद्दल बोलतोय तर मात्र तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जातो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण आणि स्वतः
आपण स्वतः हे जी सर्वनामे आहेत ती तिन्ही पुरुषवाचकमध्ये काय येतात, तिघांमध्येही येतात. फक्त तुम्हाला ह्या वेळेला कॉन्शियसमध्ये राहून काय करायचं आहे, वाक्य नीट वाचायचं आहे. स्वतःबद्दल बोलताना आपण असेल तर प्रथम, दुसऱ्याबद्दल समोरच्या व्यक्तीशी बोलताना बोलतोय तर द्वितीय पुरुषबद्दल, आणि जिथे जो उपस्थित नाही आणि तिसऱ्याबद्दल बोलतोय त्यावेळेला मात्र ते तृतीय पुरुषवाचकमध्ये जातं. ठीक आहे. पुढचा प्रकार बघूया आपण. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, एखादी वस्तू जवळची असू दे किंवा लांबची असू दे, एखादी प्राणी असू दे किंवा वस्तू कोणीही असू दे, त्याला दाखवण्यासाठी, त्याला दर्शवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तो पहा वाघ म्हणजे ते दर्शवतोय आपण तो. ही पहा मुलगी, अजून काय, ते पहा पुस्तक. काही कोणतेही सर्वनाम दर्शवण्यासाठी जर वापरलं असेल तर त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. एवढी सिंपल त्याची व्याख्या आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे, ते, तो, ह्या, ही काय आहेत, दर्शक सर्वनामे इत्यादी. म्हणजे दर्शवण्यासाठी जर वापरलं असेल तर त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. आता एक आपण सिंपल एक उदाहरण घेऊया जे आपल्याला पोलीस भरतीला आलेलं आहे. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. ओके, बघूया एक उदाहरण. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीसला 2017ला पडलेला आहे. सेम टू सेम प्रश्न, तोच प्रश्न भंडारा पोलीस 2016 या भरतीला पडलेला आहे. दोन्ही ठिकाणी पडलेला सेम प्रश्न तुम्हाला पडलेला पाहायला मिळेल, पुणे ग्रामीण आणि भंडारा पोलीस भरती 2016ला. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. दर्शक म्हणजे तुम्हाला सांगितलं दाखवण्यासाठी उपयोग करतो. कोण, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम. आपण, पुरुषवाचक. ते इकडे दे, ते दर्शवण्यासाठी. आणि काय, प्रश्नार्थक. म्हणजे याच्यावरून तुम्हाला सरळ उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. दर्शक काय सांगितलं, दर्शक सर्वनाम म्हणजेच दाखवण्यासाठी. किंवा ते पुस्तक इकडे दे, किंवा ते पहा आंब्याचं झाड. हे दर्शवण्यासाठी होत असेल तर ते दर्शक सर्वनाम आहे. ते तुम्ही सिंपल आणि सहजगत्या काय करू शकता, उत्तर शोधू शकता. ठीक आहे, कळलेलं आहे. चला तर जाऊया आपण पुढच्या प्रकाराकडे. ठीक आहे, पुढचा आहे संबंधी सर्वनाम. पहिला आपण त्याची व्याख्या बघूया. संबंधी सर्वनाम म्हणजे काय, तो वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडण्यासाठी जी सर्वनामे वापरतात त्याला दर्शक सर्वनामाशी. उदाहरणार्थ बघा कोणते आहेत जर, जो, जे, ज्या, जी. आता उदाहरणार्थ बघा, जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते, हा प्रश्न पडलेला आहे आपला सोलापूर पोलीस भरती 2016ला. आणि हा प्रश्न बहुतेक सगळ्या ठिकाणी पडलेला आहे, प्रत्येक पोलीस भरतीला. तुम्ही ज्या वेळेला तो प्रश्न पत्रिकेचं ॲनालाइज करता त्यावेळेला तुम्हाला असे याच्यावरती पडलेले असंख्य प्रश्न तुम्हाला मिळतील प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस भरतीला. तुम्ही ॲनालाइज केलं पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न शोधून काढले पाहिजेत. आता बघा संबंधी कसं आहे, काय सांगितलं, संबंधी सर्वनाम म्हणजे काय, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडणारा जे सर्वनाम असतं त्याला दर्शक संबंधी सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जे चकाकते ते सोने नसते. ते सोने नसते, ते म्हणजे दर्शक सर्वनाम. ते चकाकते ते सोने नसते. ते हे दर्शक सर्वनाम आहे. मग तेशी संबंध जोडण्यासाठी आपल्याला कोणता वापरावा लागलं, जे वापरावा लागला. म्हणून याला काय आहे,
ते या दर्शक सर्वनामाशी जे हा संबंध जोडतो, म्हणून जे काय झाला संबंधी सर्वनाम. उदाहरणार्थ जो अभ्यास करतो तो पास होतो. म्हणजे आता तुम्ही अभ्यास करणार, आपली पोलीस भरतीची वर्दी काय करणार, परिधान करणार, हे नक्कीच. म्हणजे जो येईल तो जिंकेल, तो बघेल. म्हणजे तो हे दर्शक सर्वनामाशी संबंध जोडण्यासाठी जो हा आपण काय वापरला, सर्वनाम वापरलं, यालाच आपण काय म्हणतो, संबंधी सर्वनाम. ठीक आहे, समजलंय. पुढे जाऊया आपण. पुढचा आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणता आहे, चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, काय, म्हणजे वाक्यामध्ये कोण काय यांचा जर प्रश्न विचारण्यासाठी काय झालेला असेल, उपयोग झाला असेल, तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, वाक्यात कोण, काय, कोणी, कोणाला यांचा वाक्यात उपयोग नामाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी जर होत असेल तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ, बाहेर कोण उभा आहे, कोण, जर सर्वनाम विचारलं तर कोण हे कोणतं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. आता उदाहरणार्थ जर स्पष्ट करून सांगायचं झालं तर, म्हणजेच कोण, काय हे नामाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी येतात. आता उदाहरणार्थ महाभारत, कोणी लिहिलं, व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत लिहिले. महाभारत कोणी लिहिले. कोणी हा शब्द कोणाबद्दल आलेला आहे, व्यासांबद्दल. याचं उत्तर येणार व्यास. म्हणजे नामाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी कोणी, काय इत्यादी प्रश्नाचा काय केला असेल, शब्दांचा वापर केला असेल तर ते असतं प्रश्नार्थक सर्वनाम. आणि सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी जर केला असेल तर त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. ठीक आहे, पुढचा आहे पाचवा, अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम जेव्हा वाक्यामध्ये कोण, काय किंवा कोणी याच सर्वनामाचं वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न करता कोणत्या नामाबद्दल विचारलं आहे याचं नक्की आपल्याला उत्तर देता येत नाही, सांगता येत नाही, त्यावेळेला अशा नामांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. म्हणजे कोण, काय यांचा वाक्यात उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जात नसेल, केला जात नाही, त्यावेळेला ही कोणती सर्वनामे असतात, अनिश्चित सर्वनामे असतात. आता उदाहरणार्थ, कोण ही गर्दी, सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोण ही गर्दी, कोण ही गर्दी, कोण हे प्रश्न विचारण्यासाठी उपयोग करतात. पण आता इथे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला की कोण ही गर्दी, याचं उत्तरच आपल्याला माहिती नाही. अनिश्चित सर्वनाम, कोण काय करेल सांगता येत नाही. बघा दुसरं, कोण काय करेल सांगता येत नाही. आता वाक्यामध्ये यांचा वापर मी प्रश्न विचारण्यासाठी केलेला आहे का, नाही. ज्या वेळेला प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही त्यावेळेला ते अनिश्चित सर्वनाम म्हणतात. ठीक आहे, कोण काय करेल सांगता येत नाही, किंवा कोणी कोणास बोलू नये, कोणी कोणास बोलू नये, मारू नये,
गीते या वाक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी न येता कशासाठी विचारलेला आहे, त्या अनिश्चित नामासाठी विचारलेला आहे. कोणी कोणी असेल नक्की आपल्याला माहीत नाही, त्यावेळेला अनिश्चित सर्वनाम होतं. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रकार तो आहे आत्मवाचक सर्वनाम. कोणतं बरं? आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम कोणतं ते बघूया. आत्मवाचक आपण स्वतः, जेव्हा वाक्यामध्ये स्वतः या शब्दाचा अर्थ आपण असा होत असेल किंवा आपण या शब्दाचा अर्थ स्वतः असा ज्यावेळेला अर्थबोध होत असेल त्यावेळेला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. कोणतं? आत्मवाचक सर्वनाम. बघूया त्याच्या संबंधित आपल्याला पोलीस भरतीला आलेले प्रश्न. उदाहरण बघा. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. आपणहून म्हणजे स्वतःहून असा त्याचा अर्थबोध होतो. आपणहून म्हणजे त्याने स्वतःहून काय केलेलं आहे, परिधान केलेला आहे, स्वाधीन झाला आहे तो. म्हणजेच आपण हिते एक कुठलं सर्वनाम आहे? आत्मवाचक. परत एकदा, आत्मवाचक म्हणजे ज्या वेळेला आपण किंवा स्वतः याचा अर्थ, आपण याचा अर्थ स्वतःहून होत असेल तर त्यावेळेला काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ, तो आपणहून माझ्याकडे आला. तो आपणहून माझ्याकडे. आपणहून म्हणजे तो स्वतःहून आला. आपणहून म्हणजे स्वतःहून आलेला आहे. बघा, हा प्रश्न जळगाव पोलीस 2016ला पडलेला आहे. जळगाव पोलीस. तो आपणहून माझ्याकडे आला. आता याच्यामध्ये आपणहून म्हणजेच काय? स्वतःहून. आणि ह्या इथे आपणहून हा कुठल्या प्रकारचं सर्वनाम आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला तुमची पेपर ॲनालाइज करणार त्यावेळेला असे प्रश्न तुम्हाला सापडतील आणि ते केलं पाहिजेत. आता समजा आपलं सर्वनाम झालं तर सर्वनामावरती पडलेले प्रश्न तुम्ही ॲनालाइज करणे गरजेचे आहे. तुम्हाला याच्यासारखे अजून असंख्य काय मिळतील? प्रश्न मिळत जातील आणि त्याची उत्तरं ही तुम्हाला आधीच आलेली असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्वनामाचे साईचे साई प्रकार झालेले आहेत. सर्वनामाचे एकूण प्रकार किती? 6. किती प्रकार? 6. कोणते कोणते बरं? पुरुषवाचक, दुसरा दर्शक सर्वनाम, तिसरा संबंधी सर्वनाम, चौथा प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. परत एकदा, सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. तर अशा प्रकारे सर्वनाम आपलं इथे काय झालेलं आहे? चॅप्टर आपण संपवलेला आहे. तर तुम्ही याची काय करायची आहे? प्रॅक्टिस, त्याच्यावरती आधारित असलेले प्रश्न हे तुम्ही केलंच पाहिजे. पोलीस भरतीला आलेले सगळे प्रश्न नामावरती तुम्ही काय केले पाहिजेत? ॲनालाइज केले पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद.